साईराम फ्रेंड, तर सकाळचे 8 वाजलेत आणि आलो आता आपण गाडीवरती जायला. आणि आपली सेटानी एकदम पुसून बिसून रेडी आहे. चालू पण आहे. साऊंड कसा वाटतं ते कमेंट करून सांगा मला. आणि बघा 8 वाजले तरी असं वाटतं की 7:30च वाजलेत, 7 7:30. आपल्या वसंतनगरी मिठागरात तुम्ही बघू शकता फ्रेंड, अजून सुद्धा धव आहे. 8 वाजले तरी पण एक वेगळाच व्ह्यू आहे सकाळचा. आज वेस्टवरनं ईस्टचा वाडा भेटलेला आपला साईबाबा मंदिरचा. आणि तिकडनं आलो आपण सरळ आता लाईनीत. बघा लाईन, कडक लाईन चालू आहे. बाकी तर गाड्या कमी आहेत, आता 5 मिनिटात आपण गाड्या संपतील. बघा ईस्टवरनं गाडी भरली फ्रेंड आणि सरळ आलो वसईवाड्याला आणि गाडी लावली आपण लाईनीत. हे बघा 3रा नंबर आहे माझा. जो मी सिग्नलला थांबलेलो फ्रेंड वसईवाड्यावरून निघून, कारण की सिग्नल लागला आहे. आणि यो भेटला आपला कुणाल शेट मिनी बस. 2-3 राऊंड तर मारले मी स्टेशन टू वसईवाडा. आणि त्याच्यानंतर आलो आता सरळ वर्धमानला. घरी गेलो जेवून वगैरे आलो. आणि जो आपला पुढचा सोकप सर आहे ना, तो वर्क नाही करायला लागला तेव्हा ना प्रेसच नाही होता. तर आलो आता वर्धमानला. बघू, हे काका बोललेत बनवून देतो म्हणून. बघू शकता फ्रेंड तुम्ही, सोकप तर आपण खोलून घेतला आहे. म्हणजे अंकलनी खोलला आहे, मिनी नाही खोलला आहे. हे बघा अंकलनी काम पण चालू केलं आहे आपल्या सोकप सरचा. बघू आता कधीपर्यंत बनतो. पण काम एक नंबर होतं. तुम्हाला पण कोणाला बनवायचं असेल तर वर्धमानला या इकडेच, श्री पाल ऑटो गॅरेज. तुम्ही बघू शकता आता सोकप सर तर बनवला आहे आणि फिटिंग पण चालू आहे. तर एक व्हिडिओ अजून एक दाखवीन तुम्हाला फिटिंग केल्याच्या नंतर की कसा वर्क करतो ते. तर बघू शकता फ्रेंड, सोकप तर आपण फिटिंग केला आहे आणि वर्क पण करतोय. आणि चला मग आजचा ब्लॉग इकडे एंड करतो मी, कारण की भरपूर टाईम झाला आहे आणि आजचे व्हिडिओ पण भरपूर झालेत आपल्याकडे. तर आजचा ब्लॉग इकडे एंड करू. भेटू नेक्स्ट ब्लॉगला. चला मग साईराम.